फक्त हे इन्ग्रेडियंट्स वापरून आज मी बनवणार आहे एकदम छान आणि चटपटी अशी रेसिपी, जी तुम्हालाही आणि मुलांनाही आवडते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी 2 कांदे घेतलेले, 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्यातला आपण हाफच यूज करणार आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1.5 मिरच्या घेऊन घेतलेल्या आहे. यांना आता आपण बारीक कट करून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही, मी सगळ्या गोष्टी अशा रफली चॉप करून घेतलेल्या आहेत. आता त्या मी चॉपरमध्ये टाकून घेते बारीक चॉप करण्यासाठी, म्हणजे याच्याने एकदम छान स्मूदी सारखी अशी ग्रेव्ही सारखं बनतं. आणि रेसिपी लास्टपर्यंत बघा, सगळ्यांची फेवरेट असणार आहे ही. लहान मुलं असो या मोठे असो, सगळे एन्जॉय करून खातात. बघा किती छान बारीक कट झालेले, बघू शकता. आता आपण फोडणी देऊन घेऊ. चला आता गॅसवर कढई ठेवून घेते. कढई थोडी गरम झालेली आहे, त्यात 2 पळ्या तेल टाकून घेते आणि लगेच जिरे टाकते आणि हे बारीक करून घेतलेलं सगळं साहित्य टाकून घेते. मी कांदा, टोमॅटो आणि मिरची. सगळं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. आता परतून घेते याला. कांदे, टोमॅटो आणि मिरची चांगले परतून झाले. आता त्यात मी हळदी पावडर टाकते, थोडासा गरम मसाला आणि पास्ता मसाला. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पाणी टाकते. एकदा या पद्धतीने तुम्ही पास्ता बघून बघा, एकदम छान बनतो. सगळ्यांना आवडतो आणि मुलांना स्पेशली तर खूप आवडणार आहे. चटपट आणि झणझणीत. आता पाणी टाकून घेतलंय मी. आता पाण्याला उकळी आली की आपण पास्ता टाकून घेणार आहे. हे बघू शकता पास्ता. पाण्याला उकळी आली की पास्ता टाकून घेते मी आता. हे बघा, पाण्याला उकळ आलेली आहे. आता त्यात मी पास्ता टाकून घेते. आणि मी मीठ टाकायचं विसरले होते, आता मीठ पण टाकते. थोडं कमी वाटत होतं, अजून टाकून घेते. सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि 10 मिनिट होऊ द्यायचंय. आता झाकण न ठेवता तसाच पास्ता शिजवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता थोडं पाणी राहिलंय त्यात, तेवढ्यातच मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे, म्हणजे कोथिंबीर पण हाफ शिजून जाईल असं म्हणून. आता पूर्ण पाणी आपण त्याचं आटवून घेणार आहे. बघा, पास्ता बनवून तयार आहे. आता तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून दाखवते मी. बघा किती छान वाटतोय पास्ता, आणि खायला पण खूप छान होता, मस्त झणझणीत होता. तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.